आणि जनतेला आमंत्रण देण्यात आलेलं आहे। जनतेच्या न्यायालयामध्ये या निकालपत्राची चिरफाड होईल। या संदर्भात अधिक माहिती स्वतः आम्ही उद्या पुन्हा एकदा आम्ही ही तर अधिकृतच आहे, पण स्वतः उद्धवजी सुद्धा त्याच्यावर चर्चा करतील, आपल्याशी बोलतील। पण देशातल्या इतिहासातली अशी खुली पत्रकार परिषद ही प्रथमच महाराष्ट्रामध्ये डोम सभागृहात माननीय उद्धव ठाकरे घेत आहेत जनतेसमोर। बोला। पक्ष राहिला नाही म्हणून दौरा करत आहे उद्धव ठाकरे। पक्ष आहे म्हणूनच दौरा होतोय। पक्ष जागेवर आहे, कार्यकर्ते जागेवर आहे, शिवसैनिक जागेवर आहेत, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दौरा होतोय। तो मुख्यमंत्री काय बोलतोय तुमचा पक्ष कुठे आहे? चोरलेला, चोरीचा माल, हपापाचा माल, तो तुमचा पक्ष। हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष उभा करा, स्थापन करा आणि मग बोला। चोरलेल्या पक्षावर डिंग मारू नका, बरं का? स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची हिम्मत दाखवा। होय, मी एकनाथ शिंदे, हा माझा पक्ष, हे लोक मी निवडून आणले, हे माझं राजकारण। मग तुम्ही कमळाबाईच्या पदरात शिरा ना तर अजून कशा शिरा, पण तुमचा पक्ष स्थापन करण्याची हिम्मत दाखवावी। मग ते एकनाथ शिंदे असतील ना तर अजित पवार असतील, बरं का? कोणी काकाचा पक्ष चोरतोय, कोणी दुसऱ्यांचा बापाचा पक्ष चोरतोय, ते सुद्धा दिल्लीतल्या तुमच्या अनावरस बापांच्या ताकदीवर, ते सुद्धा तुमच्या दिल्लीतील 2 अनावरस बापांच्या ताकदीवर इलेक्शन कमिशन सारख्या संस्था ताब्यात घेऊन स्वतःचा पक्ष स्थापन करा आणि मग आमच्या समोर उभे राहा। झाला घराणेशाहीचा विषय काल। इंडिया आघाडीमध्ये आज मिलिंद देवरा यांनी 55 वर्षाचं काँग्रेस बरोबरचं नातं सोडलेलं आहे आणि ते एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जात आहेत, आज पक्ष प्रवेश करत आहेत। काय वाटतं? मला काहीच वाटत नाही। मला काय वाटणार? आम्हाला कशा करता काय वाटायला पाहिजे? मुळात असं आहे की हा महाराष्ट्र आहे। जर कोणी निवडणुका लढवण्यासाठी किंवा एखाद्या पदासाठी पक्ष बदलणार असतील तर ती महाराष्ट्राची परंपरा सुरू झालेली आहे, त्या परंपरेनुसार ते पक्ष बदलत आहेत। त्याच्यावरती काँग्रेस पक्षाने भूमिका घ्यावी। मी कशा करता बोलू? माझ्या पक्षाशी त्याच्याशी काही संबंध नाही। अरविंद सावंत यांना उमेदवारी मिळणार हे अरविंद सावंत हे त्या विभागाचे विद्यमान खासदार आहेत, 2 वेळा निवडून आलेले आहेत ते। त्याच्यामुळे अरविंद सावंत जर तिथे शिवसेनेतर्फे निवडणूक लढणार असतील तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? ती जागा परंपरेने शिवसेनेची आहे, त्याच्यामुळे अरविंद सावंत तिथे लढतील। मुंबईमध्ये जेथे जेथे शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत त्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार हे निवडून येतील। 55 इयर्स का जो नाता है कांग्रेस से तोड़ा है मिलिंद देवरा ने, और आज देखिए शिवसेना से भी कुछ लोग 25-25, 30-30 साल का नाता तोड़कर चले जाते हैं ना। अब ये कहाँ रही निष्ठा, विचार, आइडियोलॉजी? अब ये नहीं रही है। सब सत्ता की राजनीति है, खोखे की राजनीति है और कुछ नहीं। हम कांग्रेस के वरिष्ठ नेता मुरली देवरा जी को जानते थे, बहुत ही बड़े नेता थे। कांग्रेस के साथ उनका जो लगाव था, उनकी जो निष्ठा थी, हम उनके सभी को बोलते थे उनका आदर्श रखिए कि पार्टी के लिए क्या करना चाहिए, कैसा त्याग करना चाहिए। ठीक है, अरविंद सावंत की जो सीट है वो सावंत जी की सीट सावंत जी के पास रहेगी, शिवसेना के पास रहेगी। हम उसके ऊपर कोई कॉम्प्रोमाइज नहीं हो सकता है। इंडिया आघाडीमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांना स्वागत आहे त्यांचं। खरं म्हणजे एक महत्त्वाचा विषय आणखीन आहे